जतकरांना यंदा भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे। म्हैसाळ योजनेतून तलाव भरण्याची दुष्काळग्रस्तांकडून मागणी होत आहे। दुष्काळ हा जत तालुक्याला 5वीला पुजलेला आहे आणि गेल्या 5 वर्षात या दुष्काळाची तीव्रता वाढत चालली आहे। गेल्या वर्षी तालुक्यातील 28 पैकी 22 तलाव कोरडे पडले होते व 6 तलावांच्या आधारे अवाढव्य असणाऱ्या तालुक्याला पाणी पुरवठा करण्यात आला होता। मात्र यंदाच्या वर्षी दुष्काळाची तीव्रता वाढत निघाली आहे। एप्रिलच्या सुरुवातीला तालुक्यातील 28 पैकी 26 तलाव हे कोरडे पडले आहेत। केवळ जत शहरानजीकच्या बिरनाळ आणि येळवी तलावात पाणी शिल्लक आहे, पण तेही 30% इतकेच आहे। यामुळे पाण्याची तीव्र टंचाई यावेळी जत तालुक्याला भासणार आहे। यामुळे जतकरांना यंदा पाण्यासाठी आणखी धावाधाव करण्याची वेळ येणार आहे। म्हैसाळ पाणी योजनेची पाणी जत तालुक्यात येऊनही जतकरांना अजून पाण्यापासून कधीपर्यंत वंचित राहावे लागणार याबद्दल दुष्काळग्रस्तांमधून प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे। परिस्थिती लय अवघड आहे, काय करायचे? पाऊस नाही, काय नाही चाराला उगू बारीक हिरवाड झालेला आपलं खाते करते ह्यातच आपलं। पाऊस नाही बघा, पाऊस नाही, पाणी नाही, पियाला पाणी लांब आणते ते आणि जनावरला चारा नाही म्हणून विकून टाकायला सगळे। कुठं जनावर सोडले ते का गावात काहीच नाही बघा। पाण्याचं व्यवस्था आहे, 12 दिवसाला 11 दिवसाला पाणी येतं एक आळीला और जनावरला चारा रानात काहीच नाही। 15 रोजला एकदा पाणी सोडतंय आणि मध्ये नुसता हिरवगार पाणी होतं। हा दुष्काळच आहे ते हो, दुष्काळच आहे पाणी। जनावरला चारा नाही, का बायाला काम नाही, काय नाही। पाणी कुठलं भोर राहते तर जाऊन एक घागर मागून आणते, नाही तर 5 रुपयाला एक घागर। 5 रुपयाला एक घागर आणि कुठलं परवडते व काम पाणी नाही ते शेतातल्या माणसं तर गावातल्या माणसं कसं देईल पाणी। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी।